सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेले ही परसबाग आपण पाहतोय। खरं तर एका घरावरती ही संपूर्ण बाग जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। खरं तर लीलाताई खर्चेकर या आजींनी ही बाग जी आहे ती या ठिकाणी निर्माण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर याला बाग म्हणावं, परसबाग म्हणावं की आणखी काय, कारण यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीचे वनस्पती देखील आणि भाजीपाला देखील दैनंदिन जीवनामध्ये लागणारा हा सर्व विश्व जे आहे या आजींनी या ठिकाणी उभं केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत लीलाताई खर्चेकर। ताई, खरं तर खूप खूप स्वागत आहे TV9 वरती। तुम्ही एक सुंदर आणि स्वतंत्र असं विश्व या सगळ्या गजबज असलेल्या या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये तुम्ही हे उभं केलेलं आहे। ही प्रेरणा कुठून मिळाली आणि कशा पद्धतीची तर सगळी फळझाडं फुलझाडं? प्रेरणा म्हणजे मला लहानपणापासून आवड होतीच आणि माझी जी आवड आहे ती डेव्हलप झाली म्हणजे सासरी आल्यानंतर जास्त। कारण माझं सासर कोकणामधलं आहे आणि कोकणातल्या लोकांना जरा झाडांची आवड जास्त आहे। फुलझाडं, सुगंधी फुलांझाडं, फळझाडं ह्यांची आवड आहे, त्यामुळं ते त्या दृष्टीनं हे करतात केलेली होती। आणि आमच्याकडे पूर्वी फक्त गुलाब होते, म्हणजे जवळजवळ 67-68 नुसती गुलाबाची झाडं होती पूर्वी आमच्याकडं। आणि खाली अंगणामध्ये बाकीची होती झाडं, पण नंतर मग मी ती कमी झाली गुलाबाची, कारण हायब्रिड गुलाब यायला लागले आणि ते जास्त वर्ष टिकत नाहीत। देशी गुलाब जसे टिकतात तसे हे टिकत नव्हते, म्हणून मग मी 12-13 नंतर, म्हणजे मी रिटायर झाले 2002ला, त्याच्यानंतर मी 9 वर्ष एका शाळेमध्ये ऑनररी स्कूल सुरू केलेलं होतं त्यांच्या मदतीनं। त्यांचीच शाळा होती पण मी मदत केली त्यांना, आणि त्यामुळे ते मला मी तिथं जात होते। आणि नंतर मग 13-14 नंतर मग मी ह्याच्यात लक्ष घातलं आणि करायला लागले। मग हे वॉटर लिली, लिंबू, सायकस, त्यानंतर चिंच, फळझाडं, फुलझाडं, सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत मी। नाही असं नाही, आता कोणती नावं घ्यायची आणि कोणती हे करायची। कमळ दिसते मला। हा, हे कमळ आहे। कोणत्या प्रकारचं कमळ आहे? नाही, ह्याला सहस्त्रदल कमळ म्हणतात खरं। आणि कमळाचं कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला ओळखण्याची खूण सांगते। कमळाची पानं अखंड असतात अशी, आणि ती उंच जेव्हा त्याला अशी पानं येतात तेव्हा त्यांना कळ्या येतात। आणि वॉटर लिली जी असते ना, तिची ही पानं अशी फाटलेली दुभागलेली असतात। आणि त्याच्या वॉटर लिलीमध्ये पण खूप प्रकार आहेत। हा लहान प्रकारचे, म्हणजे काय म्हणतात, मिनिएचर हे आहे ह्याच्यामध्ये। हे कमळामधल्या खूप व्हरायटी असतात, पण मला तेवढं काही शक्य होत नाही, कारण त्यांच्या किमती तसं पाहिलं तर 5-5 हजार, 8-8 हजार, 10-10 हजार आहेत, आणि एवढं मला स्पेंड करणं किंवा ठेवणं शक्य नाही। पूर्वी माझ्याकडे जवळजवळ 18-19 असे कमळं होती, पण मी ती कमळं देऊन टाकली। आणि हे जे आहेत ना, हे टिकोमा म्हणतात ह्याला, निकोटिमा। ह्याची फुलं बघा अशी जांभळ्या रंगाची येतात। 3 महिन्याला ह्याला बहर येतो, खूप सुंदर येतो। हे अंजिराचं झाड आहे, हे अंजीर आहे। ह्याला पूर्वी मी कुंडीत लावलं होतं तेव्हा 17-18 अंजीर येऊन गेली, मग आता जरा ड्रममध्ये लावलं, बघू चांगले येतात का ते। हे मोसंबी आहे, ही संत्री आहे, ते सीताफळ आहे, सीताफळाला सीताफळ लागलेत बघा इथं। त्यानंतर हा मोगरा आहे, मोती मोगरा म्हणतात त्याला, अशा मोती मोगरा। किती प्रकारची झाडं असतील, फळझाडं किती प्रकारची इथं तुमच्या ह्या सगळ्या परसबागेमध्ये असल्याचं पाहायला मिळते? आणखीन लावते बघा। पूर्वी मी भाजीपाला खूप केला, म्हणजे जवळजवळ 26 ट्रे माझ्याकडं भाजीपाल्याचे होते। करोनाच्या काळामध्ये मी बाहेर गेलेच नाही, कारण मी सगळा घरातच भाजीपाला केला। हे लिंबाचं झाड आहे ना, हे लिंबाचं झाड, हे सीडलेस लिंबाचं झाड आहे। ह्याला जवळजवळ 19 लिंब आली होती, 19 लिंबन, ती पण एवढी आली होती सीडलेस। आणि त्याला पण दरवर्षी सारखी लिंब येतात। आता त्याचा बहर मला डिसेंबरचा बहर धरायचा आहे, तसा दिवाळीचा असा म्हणतात, तो घेणार आहे मी आता। त्यानंतर हे असे सगळे हे कमळाचेच रिकामे करून ठेवलेत बघा, देऊन टाकले, काय करू, किती सांभाळायचं। आणि आता माझी हाऊस पूर्ण झाली आहे खरं सांगायचं तर, म्हणजे आय एम सॅटिस्फाईड, त्यामुळं मला आता जास्त मोह नाही, काही नाही। वय आता किती आहे तुमचं? आणि माझं वय आता 84 आहे। 84 वय आहे? 84 आहे।
आणि मी अजून काम करते. मला बागेत आले तर मी मला जर वेळ मिळाला तर मी 8-8 तास बागेमध्ये काम करते. आणि रात्रीसुद्धा इथं दिवे लावलेले असतात, त्यामुळे रोपं बिपं आणली नवीन किंवा खुरपायचं असेल, खत घालायचं असेल, कटिंग करायचं असेल तर मग मी रात्री येते आणि रात्री करते. कारण रात्री मला करायला आवडतं ते, मग निवांत असते ना ते. आणि इकडं हे सगळे असे सावलीची झाडं लावलेली आहेत बघा. जी मोठी होणारी झाडं आहेत ते अशा नाही, ती सावलीची आहेत तशी. आता एक आणलं रोप तर त्याचे बघा किती झाले, तरी लोकांना देऊन देऊन एवढे झाले हे रोप. लोकांना ही रोपं देता भेट देत. मी देते, भेट म्हणून देते. तुम्हाला पाहिजे तेव्हा घेऊन जावा करा म्हणते. कारण मी सांगितलं ना, आय एम सॅटिस्फाईड. माझी हाऊस भागलेली आहे. आता मला असा मोह नाही की हे देऊन पैसे घ्यायचे किंवा हे कशाला द्यायचं, हे अजून मला पाहिजे, असं नाही आहे माझं. पण मग तुम्ही भाजीपाला लावला ना, मागे बघा मी कोबी लावला होता. एका वेळेस असे 9 कोबीचे रोपं लावले. एका वेळेस 9 कोबी आले. एकटी 9 कोबी कशी खाणार? मग लोकांना म्हणायचं घेऊन जावा घेऊन जावा घेऊन जा. मग ते कधी येतात कधी नेत. हे सगळी शेवंती आहे. हां, शेवंतीची झाडं आहेत. हे खाऊचं पान आहे. हे खाऊचं पान. तुम्हाला मग बाहेर जावंच लागत नसेल भाजीपाला आणण्यासाठी, फळं आणण्यासाठी? फारसं जावं लागत नव्हतं मला. आता मी कमी का केले? अहो, कुणी घेऊन सुद्धा जात नाही तो भाजीपाला. काय सांगायचं तुम्हाला. तर काकडी आली होती परवा, 3-4 काकड्या आल्या होत्या एवढ्या एवढ्या. मग तशाच राहिल्या त्या मोठ्या. हे पोरं वरती कामाला आली. मग त्यांना म्हणलं तुम्ही त्या काकड्या शोधा आणि खा काढून. मग काय करणार, मी एकटी काकडी खाते एवढी नाही मला खाता येणार. पण मग तुम्ही असं म्हणालात की रिटायरमेंट नंतर मी या आवडीकडे किंवा हा छंद जोपासला. हा एकच छंद नाही आहे. काय करत होता तुम्ही, म्हणजे रिटायरमेंटच्या आधी जॉब काय करत होता? मी दयानंद कॉलेजमध्ये B.Ed कॉलेजला प्राध्यापक होते. त्याच्या अगोदर मी शाळेमध्ये पण सर्व्हिस केली आहे. आणि मी लग्नानंतर म्हणजे MA, M.Ed, M.Phil हे माझ्या मिस्टरांनी मला केलं सर्व्हिसमध्ये. आणि मी 2002ला रिटायर झाले. 2002ला. त्यानंतर 2002 ते 2011पर्यंत मी एका शाळेमध्ये ऑनररी काम केलं. इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केलं. आणि नंतर मग 13-14पासून मी बाग करायला सुरुवात केली. त्यावेळेस माझी बाग खूप मोठी होती आणि खूप झाडं होती. आता ह्याच्यातली 50% पण राहिली नाही. हा भुईचाफा आहे बघा. तुम्ही भुईचाफा बघितला की नाही मला माहिती नाही. ह्याला उन्हाळ्यामध्ये सगळी पानं जातात, फक्त जमीन राहते. आणि जमिनीवरती सकाळच्या वेळेस एवढे पांढरे कोंब येतात आणि ते उमलतात. साधारण 12-1 वाजेपर्यंतच ते फूल राहतं. इतकं सुंदर दिसतं ना, इतकं सुंदर, आणि वास त्याला चांगला येतो. असं कर्दळीचं झाड आहे मला वाटतं. नाही, कर्दळी नाही, ती केळ आहे. केळी आहे. केळी सुद्धा आहे ते आमच्याकडे. माझं सासर कोकणातलं असल्यामुळं आमच्या घरामध्ये शेवगा आणि केळ ही शुभशकुनी मानतात. केळीला बहुप्रसवा म्हणतात. त्यामुळं केळ ही आपल्या दारात असली पाहिजे. आणि लोकांचा जो समज आहे ना की केळ रडते, केळीचा आवाज ऐकू नये, शेवग्याचा पाला पडू नये, हा गैरसमज आहे. केळ कधीच रडत नाही. मी रात्रभर जागून केळीचं फूल बाहेर कसं पडतं ते बघितलेलं आहे. अजिबात पडत नाही, आवाज येत नाही. त्यावेळेस निसर्ग त्या केळफूल बाहेर येताना साथ देतो. केळफूल पहाटेच्या वेळेस बाहेर पडतं. आणि ते जेव्हा बाहेर पडतं त्यावेळेस पानाची सळसळ वाढते. आणि हळूच केळफूल बाहेर पडतं. तुम्हाला सकाळी ते बाहेर आलेलं दिसतं, पण ते पहाटेला त्या मधल्या कोंबाहातून असं वरती येत असतं, नासवं पडत असतं. इतकं सुंदर असतं ना ते दृश्य पाहणं. पण वेगळंच आहे, तो अनुभवच वेगळा आहे हो खरं. तुम्ही या संदर्भात आता इतकं अनुभव निरीक्षण केलेलं आहे. मला माझ्या मिस्टरांनी, माझा पण समज होता, पण माझ्या मिस्टरांनी सांगितलं ते तसं नसतं, तू बघ. म्हणून आम्ही रात्रभर जागून केळफूल कसं बाहेर पडतं ते बघितले. त्यावेळेस ह्या सोयी नव्हत्या, फोटोच्या सोयी नव्हत्या, काही नव्हत्या, त्या बघितलेल्या. आता हे ब्रह्मकमळ कसं उमलतं रात्रभर आणि केव्हा ते मिटतं, हे तुम्ही प्रत्यक्ष इथं बसून बघितल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणारच नाही. आणि पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान ह्यामध्ये खूप अंतर आहे हो, खूप अंतर आहे. असं
म्हणून म्हणते ना. आणि केळफूल केळीचं कधीच रडत नाही. उलट केळ ही अतिशय शुभशकुनी मानली जाते आमच्याकडे. तर माझ्याकडं या टोकापासून या टोकापर्यंत केळी होत्या. इतक्या केळी, सारखे केळीला घड आहे. आणि ती सोनकेळ आहे, म्हणजे एवढीशीच असते. हां, सोनकेळ आहे. त्याची साल पातळ असते. ती कढीपत्ता पण दिसतो इथे. हो, इथं आत्ता मी लावलं आहे. खाली आमचं मोठं झाड होतं. मोठं झाड शेवंती नाही, हे काय म्हणतात, निशिगंध आहे. हा निशिगंध आहे. पण हा सिंगल पेटल आहे. हा काही एवढा विशेष चांगला नाही आहे माझ्या दृष्टीनं. खरंच सांगते. ताई, खरं तर तुम्ही हे इतकं निरीक्षण केलेलं आहे, प्रत्यक्ष जोपासताय, वाढवताय, पण मग लिखाण काही या अनुषंगाने केलंय का नाही, कधी? मला वेळ मिळत नाही. कारण सांगू का, मला एकच छंद नाही आहे. मला खूप मगाशी छंद म्हणत होते की वेगवेगळे छंद नाही, आहेत. काय आहेत छंद? मला छंद म्हणजे विणकाम, भरतकाम येतं. मी शिवणकाम करते. माझे कपडे मी स्वतः शिवते. त्यानंतर मी विणकाम करते, स्वेटर विणते, क्रोशाचं विणते, टॅटिंग करते, फ्रेम्स भरते, रांगोळी काढते, पुस्तकं वाचते. आणि मी ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास केलेला होता. नाही असं नाही. त्यामुळं मला माझा असा वेळ मला कमी मिळतो लिखाण. मी कधीच बाहेर जात नाही फारशी. माझं वाचन असतं. नवीन काही दिसलं की लगेच वाचायचं, लगेच पाहिजे. वाचन काय वाचन करतात? माझ्या विषयाला जे असेल, आवडेल ते मी करते. आता सध्या माझं हे ज्योतिषशास्त्राचा जरा अभ्यास मागे पडला होता. ते आता मी यूट्यूबवरती सारखं ज्योतिषाचं वाचत राहते आणि त्याच्या नोट्स पण काढते. काही शिवणकाम असलं, नवीन आलं की शिवणकाम तर मी घरातलं सगळंच करते. आम्ही बाहेर देतच नाही. तसं तुम्ही काही पण म्हणा, आम्हाला पैसे नाहीत म्हणा, गरीब म्हणा किंवा चेंगट म्हणा, काही पण म्हणा, पण आम्हाला पहिल्यापासून आमचे कपडे आम्हाला शिवायला आईने शिकवलं. माझ्या सासूबाई पण करत होत्या आणि त्यासाठी माझ्या मिस्टरांनी मला खूप मदत केली. इतकी पुस्तकं आणून दिली. जवळजवळ 200-250च्या वरती माझ्याकडं विणकाम, भरतकामाची पुस्तकं आहेत. त्यातलं कुठलं येत नाही मला असं नाही. मी मणीवर्कसुद्धा करते. मी तुम्हाला माझ्या फ्रेम्स दाखवीन, तुम्हाला आश्चर्य वाटेल ते. पण माझा अभ्यास सांभाळून माझे छंद जोपासलेले. मी तुमची परसबाग असेल किंवा तुमच्या जे काही वेगवेगळ्या कला आहेत, हां, लोक भेट द्यायला येतात का काय? बाप रे, त्याचा अनुभव मला तुम्ही विचारलात तर वाईट वाटून घेऊ नका. जेव्हा माझी बाग बघायला बीडचे जयंत साठे म्हणून आलेले होते. त्यांची अशीच ग्रुपवरती ओळख झाली. मग त्या असं ते मिरजला गेले होते मीटिंगला. येता मी त्याला म्हणलं, जयंत तू माझ्याकडे ये, 1 दिवस राहा आणि मग जा. मग तो आला होता, संध्याकाळी राहिला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही बाग बघितली, केली. त्यांनी सगळा व्हिडिओ काढलेला होता. मला कल्पनाच नव्हती व्हिडिओ काढलाय त्यांनी म्हणून. आणि मग त्यांनी जवळजवळ 5-6 महिन्यांनी फेसबुकवरती टाकलेलं होतं. फेसबुकवरती टाकल्यावरती माझ्याकडं मला फोन यायला लागले की मॅडम, आम्हाला तुमची बाग बघायची. मी म्हणलं, तुम्हाला कसं कळलं माझ्याकडं बाग आहे? तर ते म्हणाले, फेसबुकवरती तुमची पोस्ट आलेली आहे म्हणाले, तुमची बागेचं व्हिडिओ आलेलं आहे म्हणलं. मग मला कळलं. आणि त्यानंतर जे लोक यायला सुरुवात झाली ना, तर थोडंसं कटू बोलते मी, पण मला दिवसभरामध्ये जेवायलासुद्धा मिळत नव्हतं. सकाळी एकदा 8-10 वाजता लोक आली ना की संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत सगळ्यांना बागा दाखवा, माहिती द्या, रोपं द्या, ह्याच्यामध्ये माझा वेळ जायचा. त्यामुळे मला जेवायला मिळत नव्हतं. शेवटी मग मी असा प्रचार करायला लागले की आता मी बागकाम कमी केलेलं आहे. आता माझी बाग नाही आहे, आता मला होत नाही आहे, असं मी खोटं बोलायला लागले. वास्तविक पाहता असं खोटं बोलू नये, पण मी का बोलले तर माझी तब्येत त्यामुळं बिघडायला लागली, हो, खराब व्हायला लागली होती. मग मी त्याचं कमीच केलं. मग म्हणलं, तुम्हाला काय घेऊन द्यायचं तर घेऊन जावा बाबा, मला काही सांगू नका, तुम्ही हे करू पण नकात, विचारू पण नकात म्हणलं. तरी मी खूप देते, करते, नाही असं नाही. असं आता हे ॲडेनियम बघा की किती छान आले आहेत. माझ्याकडचं उशिरा फुलणार आहेत हे ॲडेनियम. हे वेगळ्या पद्धतीचे क्रिएटिव्ह वाटतं ना. काय म्हणतात, वाळवंटी गुलाब म्हणतात. आणि ही फुलं बघा 10-12 दिवस राहतात. ही फुललेली अशी नशीच. आणि याला मेंटेनन्स अगदी कमी आहे. फक्त वाळू आणि थोडीशी माती. 8-8 दिवस पाणी घालायचं नाही.
अशी छान वाढतात ही. आणि ह्याचा हा कोडॅक्स आहे ना, कोडॅक्स ज्याच्या व्हिडिओ जर्नलिस्ट दाखवेल की किती सुंदर अशा पद्धतीचं हे हा कोडॅक्स वृक्ष आहे. कोडॅक्स म्हणतात त्याला. हा बघा, हा कोडॅक्स किती सुंदर आहे इथला. तो कोडॅक्स चांगला आहे. हा इथला, हा इथे आहे बघा, हा इथे. खूप छान वाटलं तुम्हाला तुमच्याशी संवाद साधून आणि तुमची ही गच्चीवरची बाग पाहून. काही नाही पण माझ्याकडे खूप कमी झाली आहे. पर्यटक सुद्धा आलेले आहेत, त्यांच्याशी देखील आपण खरं तर संवाद साधू शकतो. दादा, कुठून आलेले आहात आणि काय एकंदरीत हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मी माड्यावरून आलेलो आहे आणि स्वतः मी सेंद्रिय शेती परसबाग हे करतो. आज खरं तर इथं ज्यावेळी आलो आहे ना, म्हणजे धन्य झालो. कारण आजींचं वय 84 आहे आणि 84 वर्षी म्हणजे जिथं आमची पिढी एकतर मोबाईलमध्ये तासून तास बसते किंवा वयस्कर माणसं म्हणतात की वेळ कसा घालवायचा, तिथं आजी एक उत्तम उदाहरण देते की आपण एवढं सगळं करू शकतो आहे. भाज्या, फळं, औषधी वनस्पती काय नाही असं नाही आहे इथं. खूप प्रेरणादायी आहे सगळं. आपण पाहतोय खरं तर 84 वर्षांच्या या लीलाताई खर्चेकर ज्या आहेत, त्यांनी ही गच्चीवरची बाग जी आहे ती या ठिकाणी फुलवलेली आहे. खरं तर शहराच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये अशोक चौक परिसरात ही बाग आहे. ही त्यांनी त्यांच्या गच्चीवरती म्हणजे घराच्या गच्चीवरती ही सर्व बाग जी आहे ती निर्माण केलेली आहे. आणि अतिशय 84व्या वर्षात देखील त्यांचा हा उत्साह, त्यांचं हे सगळं छंद जो आहे तो त्यांनी या ठिकाणी जोपासलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. निश्चितच जे वृक्षप्रेमी आहेत, जे वृक्षप्रेमी नाही आहेत, त्यांच्यासाठी देखील ही प्रेरणादायी आणि इथून कुठेतरी काम सुरू करण्याची जिद्द जी आहे ती ही बाग पाहिल्यानंतर लक्षात येते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.